नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीचक्राफ्ट एज्युकेशनवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण असा विषय बघणार आहोत जो ऐकायला खूप सोपा वाटतो, पण सीसॅटच्या स्कोअरमध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. तोच म्हणजे वजाबाकी, सबट्रॅक्शन. आता तुम्ही म्हणत असाल, मॅडम वजाबाकी एमपीएससीच्या क्लासमध्ये वजाबाकी? हे तर आम्ही पहिली दुसरी पासूनच शिकत आलोय. पण का हे मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये असाल आणि जेव्हा तुम्ही एक्झाम देत असाल, तर तुमच्या समोर सीसॅटचे 20 क्वेश्चन्स येणार आहेत. आणि जर तुम्ही कॅल्क्युलेशनमध्ये जसं वजाबाकी असेल किंवा ॲडिशन असेल, तर हे प्रश्न जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल आणि तुम्ही हर एका प्रश्नाला कमीत कमी 10 ते 20 सेकंड दिलात, तर तुम्हाला 20 प्रश्नांसाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं द्यावे लागतील किंवा स्ट्रेसमध्ये असल्यावर 10 मिनिटंही. आणि हे 10 मिनिटं या तर तुम्हाला प्रिलिम्समध्ये पास करू शकतात किंवा तुम्हाला पुढच्या वर्षी परत एक्झाममध्ये बसवू शकतात. सो ह्या दोन्हींमधला हा फरक आहे, हा 10 मिनिटांचा फरक. म्हणूनच आपण आज हे सबट्रॅक्शन टाइम वाचवण्यासाठी कसं करणार आहोत ते शिकणार आहोत. ओके, सो लेट्स बिगिन. आपण जसं ॲडिशन लेवल वाईज शिकलो तसंच आपण सबट्रॅक्शन ही लेवल वाईज शिकणार आहोत. ओके, सो आपण खूप सोप्या बेसिक लेवल पासून स्टार्ट करणार आहोत, ते आपण ॲडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. सो बेसिक लेवल मध्ये आपण काय शिकणार आहोत? सगळ्यात आधी 64 मायनस 30. आता आपण सेकंड प्लेसला असे डिजिट्स घेतलेत जे कम्प्लीट फिगर्स आहेत, जे राऊंड ऑफ फिगर्स आहेत, कारण तुम्हाला यातला गॅप हवाय. आता गॅप म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजे दोन्ही डिजिट्स मधला गॅप फाइंड आउट करायचा आहे, राईट? आता तुम्हाला इथे काय फाइंड आउट करायचंय की 30 पासून 64 जाण्यासाठी मला कितीचा गॅप आहे या दोघांमध्ये, राईट? सो इफ आय एम टॉकिंग अबाउट द गॅप, तर इथे बघा कितीचा गॅप आहे. 30 पासून मला 64 वर जायला किती डिजिट्स लागतात? 34. सो ह्याचं उत्तर काय असेल? 34. आपल्याला ना जेव्हा आपण हे क्वेश्चन्स करतो, जेव्हा आपण राऊंड फिगर्स बघणार आहोत, तर आपल्याला विचार करण्याची जी वेळ आहे ती कमी करायची आहे. ओके, आपल्याला विचारच नाही करायचा. जसे नंबर्स आपल्या समोर येतील तेव्हाच आपल्याला उत्तर आलं पाहिजे, राईट? सो आता जेव्हा मी हे शिकवते ना, तुम्ही तुमचा पेन पेपर सगळे काढून बसा, तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा. ओके, सध्या तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा, पण जसे जसे तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना, 10 क्वेश्चन्स 20 क्वेश्चन्स रोज 10-20 क्वेश्चन्स, तर त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू आहे ना, जस्ट कीप ते पेपर आणि जे पेन आहे ते बाजूला ठेवा आणि स्टार्ट थिंकिंग अनालिटिकली. लाईक तुम्ही फक्त विचार करण्याची जी वेळ आहे ती कमी करा, कॅल्क्युलेशन करण्याची वेळ कमी करा, फक्त माइंडनी कॅल्क्युलेशन्स करा. तेव्हाच तुम्हाला हे प्रॅक्टिस करूनच ही गोष्ट सोपी होणार आहे. ओके, सो इथला आपण गॅप बघितला. 30 पासून 64 जाण्यासाठी किती आहे? 34चा गॅप आहे. सो याचं उत्तर सोपं आहे, ते 34. ओके, सो हे एकदम इझी आहे. नेक्स्ट, आता सिमिलरली इथे 20 पासून 86, राईट? कितीचा गॅप आहे? 66. सो याचं उत्तर काय असेल? 66. विचारच नाही करायचा आहे. इवन दो मला असं वाटतं की इवन दो यू आर न्यू, तुम्ही आता जस्ट प्रॅक्टिस करता ह्या गोष्टी, तरीही तुम्हाला पेनचीही गरज नाही पडणार. डिरेक्टली उत्तर आलं पाहिजे बघताच, राईट? 92 मायनस 10 82. सो हे जे 10 वाले आहेत ते तर खूप सोपे असतात, राईट? 72 मायनस 10 इज 62. 50 मायनस 10 इज 40. हे सगळे सोपे आहेत, राईट? हे तुम्हाला लगेच आले पाहिजे. नेक्स्ट, परत इथून इथे जाण्याचा गॅप किती आहे? 29. सो उत्तर आहे 29. ह्या दोघांमधला गॅप किती आहे? 49. ओके, सिमिलरली इथे 37, 51. ओके, नेक्स्ट 28, 25, 39, 33. ओके, असं तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. बघताच उत्तर माइंडमध्ये मेंटल मॅथ करायचं, आपल्याला मेंटली कॅल्क्युलेटेड करायच्या आहेत गोष्टी. ओके, सो नेक्स्ट लेवल. आता आपण जे राऊंड ऑफ फिगर्स होते, जसे सेकंड डिजिटला 0 होता, असे नंबर्सचं सबट्रॅक्शन बघितलं. आपल्याला फक्त काय करायचंय? गॅप फाइंड आउट करायचा होता. लाईक
जो सेकंड नंबरला नंबर होता तो फर्स्ट नंबर पर्यंत त्याचा गॅप काय होता तेच सबट्रॅक्शन असतं, राईट. सो आपल्याला फिंगर्सचा यूज कमी करायचा आहे, राईट. हा जे आपण करतो 7, 8, 9, 10 हे आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला मेंटली कॅल्क्युलेट करायचं. सो आपल्याला डिरेक्टली गॅप फाइंड आउट करायचं आहे. आणि जे आपण बोरोईंग घेतो, बोरोईंग म्हणजे आपण 9 कट करतो, मग 8 लिहितो आणि ह्याला 11 करतो, हे जे करायचं आहे ह्याचाही आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे. ओके, हे आपल्याला करायचं नाहीये. वी आर नो मोर किड्स, राईट. ते फर्स्ट सेकंडचे मुलं नाही आहोत. आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे, आपल्याला टाइम कन्झ्युम कमी करायचा आहे. ओके. सो इथे बघा, इथे पण सिमिलरली आता आपण काय करणार, हा 28 दिसतोय, मागचा नंबर आपल्याला सगळ्यात आधी पकडायचा आहे. आणि आपण काय करणार, मागचा हा जो 28 नंबर आहे हा कुठल्या राऊंड ऑफ फिगरच्या जवळ आहे, तो आहे 30च्या जवळ, बरोबर. हा 28 कशाच्या जवळ येतो, 30च्या जवळ येतो. म्हणजे राऊंड ऑफ फिगर घ्यायचा आहे आपल्याला. सो 28च्या जवळ काय येतो, 30 येतो. आणि असा ॲरो करायचे, राईट. जस्ट फॉर युअर लाईक प्रॅक्टिस साठी मी सांगते कसं करायचं. 28, 30 मधून 28 काढले, किती कमी आहेत, 2 कमी आहेत, बरोबर. आणि ते 30 पासून 45ला जायला किती जास्त लागतात आपल्याला, 15 जास्त लागतात, राईट. सो 28 वरून 30 यायला 2 जास्त लागतात, 30 वरून 45 जायला 15 जास्त लागतात. सो आता हे जे दोन नंबर्स आहेत, हे जे दोन नंबर्स आहेत ना, यांना काय करणार आपण, यांना आपण प्लस करणार. हा नंबर आणि हा नंबर काय करणार, प्लस करणार. तो उत्तर काय येणार, 17. 15 + 2 17. ठीक आहे, सोपं सोपं आहे, राईट. दोघांमधला गॅप फाइंड आउट करायचा, पहिला राऊंड ऑफ फिगर काढायचा, गॅप फाइंड आउट करायचा, त्याचाच अर्थ किती जास्त आहे किती कमी आहे ते फाइंड आउट करायचंय. आणि त्या दोघांचा प्लस करायचा आहे, ऍडिशन करायचं आहे. ओके, सोपं वाटतंय, राईट. संपलं. आता नेक्स्ट, हा जो 73 आहे तो कुठल्या नंबरच्या जवळ आहे, 80. राऊंड ऑफ फिगर 80. आणि हे इथे किती जास्त आहे, 7. आणि इथे किती जास्त आहे, 8. 8 आणि 7 15. तसंच इथे 30च्या जवळ आहे, हा 3 जास्त आहे. आणि हा किती जास्त आहे, ह्याच्यापेक्षा 33. 33 + 3 36. झालं उत्तर. सी, मॅथ आहे ना, एक मॅजिकल सब्जेक्ट आहे, जादू आहे मॅजिक मध्ये, आय मीन मॅथ मध्ये. ठीक आहे, जेव्हाही तुम्ही मॅथ करता ना, तुमचा जो दृष्टिकोन असला पाहिजे ना, तो एक वेगळा असला पाहिजे. म्हणजे असं नाही की मॅथ किती जास्त टफ आहे, किती अवघड आहे आणि मला हे जमणारच नाही, मला येणारच नाही. नो, मॅथ आहे ना खूप जास्त सोपा सब्जेक्ट आहे, जर तुम्ही एव्हरीडे प्रॅक्टिस केला तर, राईट. जसं खूप मी स्टुडंट्स असेही बघितलेत ज्यांचं मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड नसतं, त्यांना काहीच माहिती नसतं मॅथमधलं, किंवा त्यांच्या डिग्रीमध्ये मॅथचा सब्जेक्ट नसतो, तरीही ते कॅल्क्युलेशन्स मध्ये इतके उत्तम अप्रतिम असतात ना. ते म्हणजे एव्हरीडे दे प्रॅक्टिस ॲटलिस्ट 50 क्वेश्चन्स एव्हरीडे, तेव्हा ते ह्या स्टेजला पोहोचतात की ते मेंटली कॅल्क्युलेट करू शकतात. तर आपल्यालाही हेच करायचं आहे, आपल्याला खूप मेहनत करायची आहे, आपल्याला एव्हरीडे प्रॅक्टिस करायचं आहे, तेव्हाच आपल्याला हे पॉसिबल होणार आहे, राईट, मेंटली. आणि आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे, दॅट इज द बिग मोटिव्ह. आता इथे बघा, इथे किती आहे ह्याचा राऊंड, 30, बरोबर. आणि हा 3 जास्त आहे आणि हा किती, 33 जास्त आहे. आणि ह्याचं उत्तर काय आलं, 36. आय गेस तो रिपीट झाला मागचा क्वेश्चन, सॉरी फॉर दॅट. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. 36च्या जवळ काय येतो, 40 येतो. हा 4 जास्त आहे आणि हा 42 जास्त आहे. सो उत्तर काय येणार, 46. सी, मी जशी प्रॅक्टिस करते ना, तसं माझ्याबरोबर सायमल्टेनियसली प्रॅक्टिस करा. फक्त व्हिडिओ व्हिज्युअली बघू नका. ओके, यू हॅव टू प्रॅक्टिस. लिहून, मॅथ आहे ना लिहून प्रॅक्टिस करायचं. जेवढं तुमच्या हाताखालून सम जातील ना, तेवढं तुम्हाला सोपं होईल. ओके, नेक्स्ट. आता इथे बघा, 70 राऊंड ऑफ फिगर, 2 जास्त आहे, इथे किती जास्त आहे, 15. 15 आणि 2 17. तसंच इथे 36 आहे, 40 जवळ आहे, 4 जास्त आहे आणि इथे 18 जास्त आहे. सो 22. बरोबर आहे, समजतंय ना तुम्हाला. जर तुम्हाला काहीही डाऊट्स असतील, काहीही समजत असेल, फील फ्री टू कमेंट बिलो डाऊन आणि तुमचे डाऊट्स क्लिअर केले जातील. ओके, सो डू नॉट रेफ्यूज टू आस्क.
आय मीन डू नॉट हेसिटेट टू आस्क. तुम्ही काहीही तुम्हाला प्रश्न असतील, डाऊट असतील, तुम्ही विचारू शकता. ओके. आणि आय गेस इथे काहीच डाऊट नसावा, बिकॉज खूप सोपं आहे हे. आपल्याला फक्त राऊंड ऑफ फिगर फाइंड आउट करायचं आहे. 1 आणि इथे 18, 18 आणि 1 19, 18 आणि 1 19. आता इथे बघा ह्याच्या जवळ, आता बघा गॅप जो आहे ना मोठा झालेला आहे. इथे 20 आणि इथे 50चा नंबर आहे. तो इथे 20 पहिला जो मागचा नंबर असतो ना त्याच्या जवळचाच राऊंड ऑफ फिगर आपण घेणार आहोत, की असं सोपं होतं आपल्यासाठी. सो इथे किती जास्त आहे 7, इथे किती जास्त आहे 31. सो 31 आणि 7 38. ओके. आय होप तुम्हाला कळत असतील हे सम्स. ओके. आपण खूप जास्त सोपे सोपे सम्स घेऊन आलोय. आपण बेसिक पासून ते ऍडव्हान्स मध्ये जातोय. सी जसं कोणी बर्थ घेतं तर डिरेक्टली वॉकिंग नाही शिकत ना, तसंच आपण बेसिक पासून स्टार्ट करू. डू नॉट हेसिटेट. खूप मुलांना कॅल्क्युलेशन्स नाही येत. मीही असे स्टुडंट्स बघते जे 10th गेलेले असतात, 12th मध्ये असतात, तरी त्यांना बेसिक कॅल्क्युलेशन्स जमत नाहीत. ओके. आणि आपण तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार आहोत. सो आपल्याला हे बेसिक जे ट्रेडिशनल मेथड तुम्हाला अजून नसेल येत, तर पहिला ट्रेडिशनल मेथड प्रॅक्टिस करा आणि देन मूव्ह ऑन टू द ट्रिक्स. ओके. ट्रेडिशनल मेथड पहिला व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं, आणि देन ट्रिक्सकडे जा. ओके. आता इथे बघा 50 इज अ राऊंड ऑफ फिगर, 4 जास्त आहे आणि इथे 49. राईट. द आन्सर इज 53. इथे किती आहे 30 आहे राऊंड ऑफ फिगर, 3 आणि इथे 49. आन्सर इज 52. आता इथे तुम्ही डिरेक्टली पण करू शकला असता, बट आपल्याला मेंटली कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वी डिड दिस. ओके. आता गॅप फ्रॉम 100. अगेन जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, जर तुम्ही नसेल बघितलं, सगळ्यात आधी तुम्ही ॲडिशनची मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे आपल्याच चॅनलवर, आणि तिथे ना मी ॲडिशनचे ट्रिक्स सांगितलेले आहेत. इझिली हाऊ टू कॅल्क्युलेट इट मेंटली. ओके. जेव्हा तुम्हाला ॲडिशन जमेल तेव्हाच तुम्हाला सबट्रॅक्शन जमेल. आणि तिथे आपण गॅप फ्रॉम 100 वगैरेही प्रॅक्टिस केलेले आहेत. ओके. तुम्हाला अजून जास्त ॲडिशन रिलेटेड ही प्रॅक्टिस करायचं आहे, सो यू कॅन रेफर दॅट व्हिडिओ. ओके. आणि मग तुम्ही सबट्रॅक्शनचं प्रॅक्टिस करू शकता. आता गॅप फ्रॉम 100 का इम्पॉर्टंट आहे, तर कोणत्याही कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला, किंवा आपण कुठे कधीतरी दुकानमध्ये जातो, राईट, आपण कॅल्क्युलेशन आपल्याला 100ची नोट देतो, तर आपल्याला किती रुपये परत मिळणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल, आपल्याला मेंटली पटकन करायचं असेल, त्याच्यासाठी आपल्याला हे जो गॅप आहे हा माहिती असायला हवा. राईट. आणि कोणत्याही सममध्ये हे महत्वाचे असतात. चला 29 पासून किती आहे 1 आणि 7. राईट. 5 आणि 5, 6 आणि 3, 7 आणि 3 आणि 6 आणि 3, 3 आणि 7, 7 पासून किती 7 पासून 2, 8 आणि 2 आणि हे आणि 8. राईट. असे तुम्हाला गॅप्स माहिती हवेत, किती 100 पासून किती गॅप्स आहे, सो दॅट आपल्याला कॅल्क्युलेशनला खूप जास्त इझी होईल. असे खूप सारे नंबर्स घ्या तुमच्या समोर आणि हे जे 100 पासूनचा जो गॅप आहे तो प्रॅक्टिस करा. नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा. आता आपण अजून एक लेवल पुढे गेलेलो आहोत. ओके. आता आपल्याला जे छोटे छोटे सम्स आहेत ते आपण सोडवून झालेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला नक्कीच काही डाऊट नसेल. खूप जास्त सोपं आहे. आपल्याला राऊंड ऑफ फिगर घ्यायचं आहे 2 डिजिट मध्ये, आणि आपल्याला किती जास्त आहे आणि किती कमी आहे त्यांचं ॲडिशन करायचं आहे. राईट. सबट्रॅक्शन पेक्षा ॲडिशन जास्त सोपं आहे, म्हणून आपण नंबर्स मधला गॅप काढून आपण त्याची ॲडिशन करून आन्सर फाइंड आउट करतोय. राईट. कधी ॲडिशन करायला खूप जास्त सोपं असतं, म्हणून आपण ह्या सबट्रॅक्शन मध्ये ॲडिशन मेथडनी आन्सर फाइंड आउट करतोय. ओके. नाव बघा मोठे डिजिट्स आहेत इथे. राईट. सगळ्यात पहिला इथे किती आहे 476 आणि 382. आता यांचं सबट्रॅक्शन कसं फाइंड आउट करणार, हा जो मागचा नंबर असतो ना, जो द नंबर विच इज ॲट द बॅक, इथे याचा राऊंड ऑफ फिगर फाइंड आउट करायचा. जसं आपण 2 डिजिट मध्ये केलं होतं ना, तसंच आपण इथे सिमिलरली इथे याच्या जवळ जो नंबर आहे तो फाइंड आउट करणार आहोत. सो विच इज द नंबर राऊंड ऑफ फिगर 382 च्या जवळ आहे, 400 याच्या जवळ आहे, आणि याच्याही जवळ 400 आहे. राईट. तो इथे किती आहे, किती जास्त गेल्यावर 400 येईल. राईट.
किती जास्त केल्यावर येईल? 18 जास्त केल्यावर, राईट? सो 382 प्लस 18 मेक्स 400 आणि 400 मध्ये किती जास्त केल्यावर? 76 जास्त केल्यावर 476 येतं. आणि आता ह्या दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. सो काय येतं ऍडिशन? 94. सोपं आहे हे ऍडिशन करायला. तर आपल्याला खूप सोपं आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलोय की ट्रिक्स यूज करून आपण ऍडिशन कसं करायचं. ओके, सो आपण काय केलं? हा जो मागचा नंबर आहे त्याचा राऊंड ऑफ फिगर काढला. ह्याचा राऊंड ऑफ फिगर काय येतो? ह्याचा जवळचा जो राऊंड ऑफ फिगर आहे तो आहे 400 आणि 382 पेक्षा 400 किती जास्त आहे? 18 जास्त आहे, बरोबर? आणि हा 18 जास्त आहे म्हणून आपण 18 लिहिलं आणि ह्याच्यापेक्षा किती जास्त आहे? 76. आणि हे दोघे जे नंबर्स आहेत त्यांचं आपण ऍडिशन केलेलं आहे. 76 प्लस 18 काय येतं? 94. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, खूप सोपं आहे, असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. इट इज व्हेरी इझी. ओके, सी ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही ऑफिसर्स बनाल, राईट, तुमच्या समोर ना असे खूप सारे कॅल्क्युलेशन्स येणार आहेत. मे इट बी बजेट, काही छोटा मोठा डेटा असेल, राईट, काही असेल, तर तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत तुम्हाला मेंटली जमले पाहिजे. इट इज नॉट ओनली अबाउट द एक्झामिनेशन. फक्त एक्झामिनेशनसाठी आपल्याला ह्या ट्रिक्स नको आहेत, आपल्याला लाईफ टाईम हवंय. दॅट इज द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. तेच ब्युटी आहे मॅथ्सची, की मॅथ्स आहे ना आपल्याला असे लाईक जे रटाळ सब्जेक्ट्स असतात किंवा फक्त थिअरी वाचून आपल्याला ते विसरून जायचं नाहीये. आपल्याला मॅथ आहे ना लाईफ टाईम आपल्या सोबत असतं. कुठेही जा तुम्ही, मॅथ इज ऍप्लिकेबल. सो जेव्हा तुम्ही ऑफिसर्स व्हाल तेव्हा सुद्धा हे जे मॅथ्स आहे इट इज गोइंग टू वर्कआउट देअर ऑल्सो. तिथे पण तुम्हाला हे खूप महत्वाचं असणार आहे, राईट? अँड देन टॉकिंग अबाउट द नेक्स्ट थिंग, दॅट इज ऑफिसर्स असणं म्हणजे फक्त लाईक ऑर्डर्स देणे, ऑर्डर्स पास करणे. दिस इज नॉट युअर जॉब. युअर जॉब इज टू थिंक अनालिटिकली. तुमचं अनालिटिकल माइंडसेट असलं पाहिजे. आणि आपण इथे फक्त सबट्रॅक्शन नाही करत आहोत, राईट? फक्त वजाबाकी करणं, अधिक करणं किंवा ऍडिशन करणं हे आपलं गोल नाही आहे. जेव्हा आपण मॅथचे सम्स करतो तर त्याला जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो बदला. ओके, मॅथचे सम्स करणं म्हणजेच काय? म्हणजेच आपलं अनालिटिकल माइंडसेट डेव्हलप करणं. सो तुम्ही याला नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह सोडून द्या की आपल्याला फक्त रटायचं आहे. नो, मॅथ इज नॉट दॅट सब्जेक्ट. तुम्हाला मॅथ का करायचंय? बिकॉज तुम्हाला ऑफिसर व्हायचंय आणि तुम्हाला एक अनालिटिकल माइंडसेट डेव्हलप करायचा आहे. आणि तो कसा होणार? दिस विल हेल्प यू. जर तुम्ही मॅथचे सम्स डेली कराल, तुम्हाला सिरियसली आय बेट यू तुमचा अनालिटिकल माइंडसेट डेव्हलप होईल. ओके, सो दॅट इज वाय मॅथ इज नेसेसरी. मॅथ खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, खूप महत्वाचा आहे लाईफमध्येही. ओके, नेक्स्ट बघा, आता परत आपण 3 डिजिट सम बघितलेत. 400 म्हणजे 3 अंक आहेत, 415 आणि 325. आता 325च्या जवळचा राऊंड ऑफ फिगर काय आहे? 400. ऑलवेज रिमेंबर, सगळ्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की जेव्हा पण आपण असे सबट्रॅक्शन करू तर हा जो मागचा नंबर आहे ना ह्याच्यापेक्षा जास्तच असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्या जवळ तर 300 ही येतो, तर मी 300 का नाही घेऊ मॅम? नाही, बिकॉज आपल्याला ह्याहूनही जास्तचा नंबर घ्यायचा आहे, ह्याहून कमी नंबर नाही घ्यायचा आहे. सो वी डू नॉट टेक 300. आपण 300 नाही घेणार आहोत, तर 325 पेक्षा जो जास्त वाला राऊंड ऑफ फिगर आहे, जो त्याच्या जवळचा आहे 325चा, तो घेणार आहोत. ओके, म्हणून मी इथे 300 नाही घेतलं. युअर क्वेश्चन इज राईट, तुमचा डाऊट बरोबर आहे की 300 का नाही घेता. आपण 300 नाही घेत, आपण जास्त नंबर घेतो. ओके, सो इथे 325 आहे. आता ह्याच्यामध्ये किती ऍड केल्यावर, 325 मध्ये किती ऍड केल्यावर 400 होतो, तर 75. आणि इथे किती ऍड केल्यावर 415 होतो, तर 15. सो 15 आणि 75 किती येतं? 90. ओके, सो आन्सर इज 90. इझी, राईट? आता इथे पण बघा, ह्याच्या जवळ कोणता नंबर आहे? 500. ओके, आणि 66 मध्ये 34 ऍड केल्यावर आपल्याला 500 मिळतो आणि इथे 30. तर आन्सर काय येणार? 64. सी, हळूहळू नोट डाऊन करा आणि माझ्या बरोबर प्रॅक्टिसही करा, तुम्हाला समजेल कसं करायचं आहे. आणि जर तुम्ही फक्त
व्हिज्युअली बघत राहाल ना तर तुम्हाला नाही समजणार. ओके, सो डू इट विथ मी. नेक्स्ट, आता बघा, आता इथे काय याच्यापेक्षा जास्त नंबर म्हणजेच 800. ओके, असे इन्स्टिंक्ट येऊ शकते की 700 घ्यायचं आहे, बट प्लीज कीप इन माइंड आपल्याला जो सेकंड नंबरचा प्लेस आहे म्हणजे इथे जो नंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त नंबर घ्यायचा आहे. सो इथे किती जास्त आहे? 3 आणि 53. इथे 11 जास्त आहे आणि या दोघांचं ऍडिशन केल्यावर इथे 1 दिसेल म्हणून मी ॲरो केला, तर इथे काय आहे? 64 इज द आन्सर. कळतंय? आय होप तुम्हाला आता हे सोपं होईल, सोपं वाटत असेल, लाईक जादू, तुम्हाला मॅथची जादू कळाली असेल कसं आहे, राईट? आपण सबट्रॅक्शन मधून ऍडिशन करतोय. सी, इट इज इझी. ओके, चला नेक्स्ट सम बघूयात. 300, राईट, आणि 35 आहे म्हटल्यावर 65 आणि इथे 12 आणि 65 आणि 12 म्हणजे किती? 77. 77 इज द आन्सर. नेक्स्ट, आता बघा, आता गॅप खूप मोठा झालेला आहे. आता प्रिव्हियस मध्ये आपण ऍटलिस्ट 100चा गॅप किंवा 200चा गॅप असं बघत होतो, पण आता आपण गॅप मोठा वाढवलेला आहे, राईट? आपण हळूहळू बेबी स्टेप्स घेऊन वरती जातोय, राईट? सो आपण गॅपही वाढवलेला आहे. सो आता 915 आणि 227 मधला आपल्याला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. आणि असं प्रॅक्टिस करा की हे जे सगळे सम्स आहेत ना तुम्हाला 5 सेकंड्सच्या आतमध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे. टायमर लावून प्रॅक्टिस करा वेन एव्हर यू आर प्रॅक्टिसिंग मॅथ. आणि जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये ऍडव्हान्स व्हाल तर तुम्ही काय करा, टायमर घेऊन बसा, टायमर लावा, 5 सेकंड्सचे टायमर लावा अँड देन प्रॅक्टिस अँड सी द डिफरन्स. रिअली तुम्हाला एकदम मॅजिकल डिफरन्स दिसेल तुमच्यामध्ये. तुमचा ग्राफ आहे ना इम्प्रूव्ह होईल. आय विल बी हॅपी की वाव, मला इतके इझिली, मला एकेकाळी इतकं डिफिकल्ट वाटत होते एवढे मोठमोठे सम्स आणि ते आता इतके सोपे वाटत आहेत. ओके, जे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना तो आपल्याला चेंज करायचा आहे. ॲज अन ऑफिसर, तुम्हाला जर ऑफिसर व्हायचं आहे, सो यू हॅव टू लिव्ह लाईक अन ऑफिसर. तुम्हाला ती माइंडसेट बनवावी लागेल, अधिकाऱ्यासारखी माइंडसेट तयार करावी लागेल. तुम्हाला अप्रोच, जे गोष्टी बघण्याचा, डिफिकल्ट गोष्टी जो बघण्याचा अप्रोच आहे तो चेंज करावा लागेल, राईट? तसंच इथे तुम्हाला तुमचा फक्त दृष्टिकोन बदला अँड सी द डिफरन्स. यू विल सी. ओके, तुम्हाला हे सगळं सोपं वाटायला लागेल. आता इथे बघा 300 जवळ आहे, राईट? आता 27, सो इट इज 73 आणि इथे कितीचा गॅप आहे? आता इथे गॅप जास्त आहे. कितीचा गॅप आहे? सॉरी, 615चा गॅप आहे, राईट? आणि आता ह्या दोघांना ऍड करा, 8, 8 आणि 6, सो 688. ह्या दोघांना मी ऍड केलं, सो 688 इज द आन्सर. 688 हे उत्तर आहे आपलं. तसंच आता नेक्स्ट सम बघा, ह्याच्या जवळ कोणता आहे? सेकंड फिगरच्या जवळ राऊंड ऑफ फिगर आहे 600 आणि इथे किती जास्त आहे? 11 आणि इथे किती जास्त आहे? 228, राईट? आता या दोघांना ऍड करा, 9, 3, 2. आलं उत्तर आपलं. आपण जो कट करण्याचा वेळ आहे, जो आपण ट्रेडिशनल मेथडमध्ये जे आपण बोरो म्हणतो, आपण त्याला इंग्लिशमध्ये जे आपण कट करून वरती नंबर लिहितो मग ह्याला वाढवतो, हे जे करायचं आहे ह्याचा जो वेळ आहे तो टाइम स्पॅन आपण कमी करतोय. ओके, आता तुम्हाला ह्याच्यामधून कळलंच असेल, इथे तुम्हाला हा 2 कट करावा लागला असता, हा 7, मग ह्याला 7 बनवावं लागला असतं, ह्याला 12 आणि मग तुम्ही सबट्रॅक्ट केलं असतं लाईक अ किड, राईट? बट आपल्याला त्याचा अप्रोच बदलायचा आहे. आपल्याला खूप मोठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे, सो आपण तसंच विचार करावा लागेल. 888च्या जवळ कोणता आहे? 900 आणि ह्याच्या जवळ किती ऍड केल्यावर 900 येतं? 12 आणि इथे किती ऍड केल्यावर येतं? 105. ओके, सो ऍड दिस बोथ, 711. सो 117 इज द आन्सर. सिमिलरली आता इथे बघा, इथे 3 डिजिट नंबर दिलाय आणि इथे 2 डिजिट नंबर आहे. आता आपण 3 आणि 3 डिजिट प्रॅक्टिस केला. आता आपण काय करणार आहोत? आता आपण 3 डिजिट आणि 2 डिजिट याची प्रॅक्टिस करणार आहोत. सो हे पण खूप सोपं आहे, जसे आपण प्रिव्हियस सम्स केले तसंच आपल्याला करायचं आहे. ओके, तर इथे हा जो परत सेकंड नंबर आहे त्याच्या जवळचा राऊंड ऑफ फिगर काय आहे? 100 आणि ह्याचं किती जास्त आहे? 105 नी जास्त आहे आणि हा कितीनी जास्त आहे? 222 आणि ह्या दोघांचं ऍडिशन केल्यावर येतं 227. सो 227 इज द आन्सर.
तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता अँड देन तुम्ही वन बाय वन एक आणि एक सम्स बघा, लिहून घ्या आणि ह्याच मेथडनी प्रॅक्टिस करून बघा. ॲटलिस्ट 10 सम्स किंवा 20 सम्स जेव्हा तुम्ही कराल ना, किंवा 30 सम्स, ओके, मोर दॅन सफिशियंट तुम्हाला 15 ते हार्डली 30 मिनिट्स, एक अर्धा तास द्यावा लागेल आणि यू विल सी द डिफरन्स. ओके, तुम्हाला अर्धा तासच द्यायचा आहे आणि तुम्हाला रोज जेव्हा अर्धा तास तुम्ही किंवा 15 मिनिटं जरी तुम्ही ह्या सम्सना द्याल ना, यू विल सी द डिफरन्स की तुमचा जो ग्राफ आहे तो इम्प्रूव्ह होत चाललाय. ओके, जेव्हा तुम्हाला थिअरी सब्जेक्ट्स वाचून खूप जास्त कंटाळा येतो किंवा आपण बोर होतो थिअरी वाचून, राईट, सो तुम्ही तुमच्या ॲज अ माइंडची एक्सरसाइज, आपल्याला मेंटली ही एक्सरसाइज लागते, यु नो ना, आपल्याला मेंटल एक्सरसाइज ही लागते. सो ॲज अ मेंटल एक्सरसाइज आपले दिमाग की घोडे दडाना म्हणतो ना आपण ज्याला, तर ते तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मॅथमॅटिकल सम्स प्रॅक्टिस करावे लागतील अँड यू विल सी की तुमची जी थिंकिंग जी टाइम आहे समसाठी ती कमी झालेली आहे. ओके, अजून 3 डिजिट सम्स तुम्ही घेऊन प्रॅक्टिस करू शकता. आपण फक्त गॅप लिहिलेला आहे आणि मग त्या दोघांमध्ये किती जास्त आहे आणि इथे पण किती जास्त आहे त्यांचं ऍडिशन केलेलं आहे. ओके, नथिंग एल्स, नो रॉकेट सायन्स, इझी, व्हेरी इझी. ओके, बघण्याचा जो अप्रोच आहे तो चेंज करा. आपल्याला ना वजाबाकी म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपल्याला अधिकारी एवढी मोठी पोस्ट घ्यायची आहे, तर आपण जेव्हा यशाच्या वाटेवर जातो ना, तर आपल्या हे जे स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या अडचणी येतात, अडथळे येतात. तर आपल्याला फक्त इथे वजाबाकी नाही करायची, तर आपल्याला त्या जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचीही वजाबाकी करायची आहे, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. आता बघा, मी तुम्हाला काही सम्स दिलेले आहेत, राईट. 642 मायनस 317, 736 मायनस 239, 1104 मायनस 759. सो हे जे प्रश्न आहेत ह्याचं उत्तर तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि मला उत्तर देऊ शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझं टीचिंग जे तुम्हाला ट्रिक्स होते किंवा माझं टीचिंगचं पर्स्पेक्टिव्ह म्हणजे टीचिंगची जी अप्रोच होती ती आवडली का, तुम्हाला हे जे ट्रिक्स आहेत ते आवडले का, तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला कळवू शकता. ओके, सो दॅट असे जे खूप सारे वेगवेगळे ट्रिक्स आहेत ज्याने तुमचा टाइम सेव्ह होऊ शकतो. ओके, आणि तुमचा जो डिफरन्स आहे, आपल्याला इतका वेळ नाही द्यायचा आहे, राईट. आपल्याला आपला जो टाइम आहे तो स्मार्टली हँडल करायचा आहे, आपल्याला स्मार्टली टाइम कन्झ्युम करायचा आहे, हार्डवर्क नाही, स्मार्ट वर्क. ऑल्दो हार्डवर्क पण महत्वाचं असतं, बट मॅथमॅटिक्समध्ये इथे आपल्याला हार्डवर्क नाही, आपल्याला वेळ जास्त नाही द्यायचा आहे, आपल्याला जे डिफिकल्ट प्रश्न आहेत तिथे तो वेळ कन्झ्युम करायचा आहे आणि इथला टाइम सेव्ह करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्मार्ट वर्क, मॅथमॅटिक्समध्ये स्मार्ट वर्क करावं लागेल आणि आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे, राईट. आणि आपल्याला ही जी मनाची शंका जी आपल्या डोक्यामध्ये येते, ती सम्स बघितल्यावर जी शंका येते, ती शंका येण्याच्या आधी आपले जे हात आहे ते उत्तर द्यायला उचलले पाहिजे. एवढं लक्षात ठेवा की आपल्याला एवढी प्रॅक्टिस करायची की मनात शंका येण्याच्या आधीच आपल्या हाताने उत्तर लिहिलं पाहिजे. इतकी प्रॅक्टिस करा आणि आय बेट की जेव्हा तुम्ही हे रोज प्रॅक्टिस कराल ना, यू विल कम टू मी अँड यू विल से की थँक्यू मॅम की तुम्ही इतकी छान ट्रिक मला सांगितली. आय एम शुअर. अँड एव्हरी डे प्रॅक्टिस करा आणि ह्याचे जे उत्तर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा आणि लाईक करा. थँक्यू.